नमस्कार मंडळी, मी अविनाश खरात आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करतो माझ्या या ब्लॉगवरती। तर आज मी या ठिकाणी आलेलो आहे। माझ्या पाठीमागे दिसते माऊली डीजे वाला आणि या माऊली डीजेचे दोन मालक या साईडला आहेत, संतोष नामदास आणि या साईडला आहेत माऊली नामदास। तर माऊली नावानं हा डीजे आपल्या मान तालुक्यातच नाही तर संपूर्ण महाराष्ट्रात गाजावाजा करतोय। तर चला बघूया, आज आम्ही चाललेलो आहे वायला पसरणी या ठिकाणी गणपतीच्या मिरवणुकीसाठी। तर माझ्यासोबत आहेत संतोष नामदास यांची आता डीजेची गाडी या ठिकाणी आमच्या सोबत आहे आणि आम्ही चाललेलो आहे वायला गणपती विसर्जनाचा कार्यक्रम घेतलेला आहे। मी काकडीच्या बागेमध्ये ही बघा काकडी कशी लावलेली आहे। काकडी आणि बघा इथं वांग बघा कसं दिसतंय, काळ वांग आहे लांबडं। तर आता मी आलेलो आहे पसरणीला। पसरणीमध्ये गणपतीची मिरवणूक आहे। संतोष नामदास माऊली नामदास यांचा डीजे या ठिकाणी आणलेला आहे आणि भुकाच्या तडाख्यात आम्ही आता या बागेत शिरलेलो आहे। काकडे इकडे बघा बँडचे मालक नवनाथ नामदास काकडे तपास आहेत। बघूया अजून काय काय आपल्याला खायला मिळते। बघा काकडी, इकडे बघा मोठी काकडी गावलेली आहे। मोठे काकडे आहेत, कसले काकडे आहेत या? खाऊन बघतो आता, भूक लागली या। वा, खूपच छान काकडे। वातावरण बघा मागल्या बाजूला कसं दिसतंय, ढगाळ वातावरण आहे। पसरणीला आलेलो आहे। पसरणी म्हणजे वायपशी आहे। मिरवणुकीला अजून टाइम आहे, तोपर्यंत काकड्या खाऊन घेऊ। समोरच्या बाजूला आलं की बघा तुम्हाला सोयाबीन दिसेल। आता या पसरणी भागात बघा सोयाबीन जास्त प्रमाणात आहे, सगळं सोयाबीन दिसते। हे वातावरण बघा, अतिशय थंड वातावरण आहे। इकडं थंड हवेचं ठिकाण आहे। मान तालुक्यातून 70 ते 80 किलोमीटरवर हे पसरणी गाव आहे। समोरच्या बाजूला आलं की बघा तुम्हाला सोयाबीन दिसेल। आता या पसरणी भागात बघा सोयाबीन जास्त प्रमाणात आहे, सगळं सोयाबीन दिसते। वातावरण बघा, अतिशय थंड वातावरण आहे। इकडं थंड हवेचं ठिकाण आहे। मान तालुक्यातून 70 ते 80 किलोमीटरवर हे पसरणी गाव आहे। जर कोणाला आवश्यक असेल कोणाच्या लग्नासाठी कार्यासाठी तर नक्कीच बुक करा माऊली डीजे आंधळी।